न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फुलंब्री तालुक्यातील वावणे या गावामध्ये आहोत। तर आपल्याकडे अधिकृत उमेदवार भाजपचे जितेंद्र जयस्वाल, पंचायत समितीचे संतोष गाडेकर या ठिकाणी त्यांची कॉर्नर बैठक झालेली आहे। आपण सविस्तर विचारू त्यांना। महिला तालुका अध्यक्ष काकडेताई, तर आपण जे उमेदवार आहे जयस्वाल साहेब यांना विचारू की विकास कामं आणि पुढं काय करणार आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे साहेब, काय वाटतं या पुढं? मी अनुभवलेलं मागच्या आघाडी शासनाचा 15 वर्षाचा कार्यकाळ आणि त्यानंतरचा 2014 नंतरचा आजपर्यंतचा असलेला कार्यकाळ याची तुलना जर केली तर ती तुलना कुठेच होऊ शकत नाही। आणि खऱ्या अर्थाने हा पक्ष का भावला तर ज्या ग्रामीण भागामध्ये असलेला मूलभूत सुविधांचा जो अभाव होता तो खऱ्या अर्थाने त्यामध्ये पूर्तता करण्याचं काम, ज्या पद्धतीने शहरी भागाचा विकास, या पद्धतीने आंतरराष्ट्रीय या देशाला आंतरराष्ट्रीय दर्जा, त्याची उन्नती व्हावी, त्याकरिता आर्थिक महासत्ता बनविण्याकरिता एकीकडे चाललेलं कार्य, दुसऱ्या बाजूला इतर देशांना विरोध करत असताना, इतर देश विरोध करत असताना त्यांच्याशी फाईट करायची, देशामधील अंतर्गत जे विरोधक आहे त्यांनाही तोंड द्यायचं आणि एकाच वेळेला शहरी भागाचा विकास करायचा, एकाच वेळेला ग्रामीण भागाचा विकास करायचा आणि तो विकास असा तसा न करता त्या पद्धतीचा विकास करायचा की ग्रामीण भागालाही तितकाच अधिकार आहे। आणि फक्त काम करत असताना मी जवळून पाहिलेला माझा जो अनुभव आहे, आदरणीय दानवे दादा असतील, आदरणीय आजचे महामहिम राज्यपाल बागडे साहेब असतील, हे खूप काही त्यांच्याकडून घेण्यासारखं होतं। खूप काही आम्ही आत्मसात केलं, जवळून पाहिलं। आघाडीच्या कार्यकाळामध्ये असलेले पदाधिकारी होते, त्यांचा अनुभव असा होता की एखादं छोटंसं गाव आलं तर त्या गावाकडं ते नजरही टाकत नव्हते आणि आपली गाडी पुढच्या दिशेने जात होती। त्याचं कारण एवढंच होतं, त्या गावात किती मतदान आहे म्हणजे दुर्लक्षित करायचं त्या गावाला। आणि आज या नेत्यांकडून जे पाहायला मिळालं, आमचं एक गाव आहे पाडळी म्हणून, एक घर पाडळी म्हटलं जातं। मग त्या एक घर पाडळीमध्ये राहणारा व्यक्तिमत्वही तितकाच महत्त्व असं आहे की एखाद्या मोठ्या गावामध्ये राहणारा आहे। आणि हे सगळं आम्हाला नानांकडून आत्मसात आम्ही केलं आणि मग तिथंही तो निधी भेटला पाहिजे, तिथल्या नागरिकांनाही तो त्या धर्तीचं त्यांचा विकास झाला पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट। सर्व जाती धर्मांना ज्या वेळेला आपण पाहतो जाती धर्माकडे, मग काही लोक विरोधक असतात की जे म्हणतात की भारतीय जनता पार्टी एक विशिष्ट समाजाकरता असलेला पक्ष, परंतु जे नेत्यांकडून आम्ही अनुभवलं की सबका साथ सबका विकास अशा पद्धतीचं कार्य या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, त्याचा काही भाग असेल। मी माझ्या फुलंब्री विधानसभेमध्ये ते जवळून अनुभवलं की प्रलंबित पडलेली प्रश्न, काही वस्त्या अशी होती, काही गावं अशी होती की तिथं जाण्याला रस्ताच नव्हता। म्हणजे पदाधिकारी बनल्याच्या नंतर, आमदार बनल्यानंतर त्या आमदारानं कधी तिथपर्यंत गेलाच नाही, कारण काय होतं तर तिथं रस्ता नाही आहे म्हणून। आणि अशी वस्ती की तिथं संपूर्णतः मुस्लिम वस्ती, ती एक धनशी वस्ती म्हणून आहे आमच्या वडोद बाजारच्या जवळ, ती माझ्या सर्कलमध्येच येते ती, तिथं जायला रस्ता नाही, परंतु संपूर्ण रस्ती मुस्लिम समाजाची। मग तिथं नानांनी हा विचार केला नाही की त्यांचं मतदान मला कधी मिळालं होतं किंवा नाही मिळालं होतं, कधी त्यांनी मला दिलं किंवा नाही दिलं। मग हा विचार त्यांनी जसं मुस्लिम समाजाच्या बाबतीत केलं। एक आणखी दुसरं उदाहरण आहे, फाजिलवाडी वस्ती म्हणून आहे एक आमची, त्या आपल्या मला वाटतं पाल आणि वडोद बाजारच्या मध्ये ते तिकडे फाजिलवाडी वस्ती, तिथंही असाच प्रसंग, अशीच परिस्थिती होती। तर तिथं कोणालाही दुजाभाव करायचा नाही, कोणालाही एक वेगळी वागणूक नाही द्यायची। आपण सर्व एक आहोत, भारत मातेची लेकरं आपण आहोत आणि जितका अधिकार तुम्हाला आहे तितकाच अधिकार त्यांनाही आहे। ही भावना जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला जी नाव ठेवणारी मंडळी त्यांच्याबद्दल अवघड वाटतं की
आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की जेव्हापासून आता 2014 पासून आजपर्यंतचा जो माझा अनुभव आहे की एकही मुस्लिम समाजाचा एकही घटक, एखादाही व्यक्ती, एखादाही नागरिक या भारतीय जनता पार्टीकडून दुखावल्या गेलेला नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला उदाहरण दाखवून द्यावं, या उभ्या देशातल्या एखाद्या नागरिकानं उदाहरण देऊन दाखवा मला की मुस्लिम समाजावर असेल किंवा इतर समाजावर असेल की जो भारतीय जनता पार्टीला मानत नाही त्यांना तिथं त्यांना कुठं इजा झाली म्हणून. फक्त एक गोष्ट असते की जे विध्वंसक असतात, वाईट प्रवृत्तीचे असतात, त्यांना जात नसते. त्यांना कोणतीही जात, तो माझ्या घरातही जन्मू शकतो, तो यांच्या घरातही जन्मू शकतो, तो कोणाच्याही घरात जन्मू शकतो. आणि एवढी तेवढी भावना भारतीय जनता पार्टीने जपली आणि त्या पद्धतीचंच कार्य त्यांचं चालू आहे. आपण योगीजीबद्दल बोलतो, आपण उत्तर प्रदेशबद्दल बोलतो, परंतु आपण तिथं बारकाईनं जर अभ्यास केला, वाईट प्रवृत्तीच्या विरोधात ते गेलेले आहे. तो आमचा आहे, तो कोणत्या समाजाचा आहे ते नाही पाहिलं, ती प्रवृत्ती वाईट आहे आणि त्या वाईट प्रवृत्तीचा खात्मा कुठंतरी झाला पाहिजे एवढी आणि एवढीच भावना त्यांनी जपली. जर आम्ही बारकाईने जर अभ्यास केला या पक्षाचा, या पार्टीचा, तर तुम्हाला अनुभव येईल आणि प्रचंड अनुभव घेत माझ्या तोंडून हे शब्द आज निघत आहे, फुटत आहे. आणि मग का भारतीय जनता पार्टी पाहिजे, का आपण भारतीय जनता पार्टीचे पाईक झालो पाहिजे की 130-140 कोटी जनसंख्येचं ही लोकशाही आहे की जिथं आर्थिक महासत्ता करण्याकरता या 10-11 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला कुठून कुठपर्यंत नेऊन ज्या भारतीय जनता पार्टीने बसवलं. आणि खऱ्या अर्थाने मग याचा वारसा पुढं चालत राहावा. आपण चुकू नये, आमचे युवा भटकंती त्यांची होऊ नये, ते भटकू नये, त्याकरिता आपण या ट्रॅकवरच चाललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाचा विकास आपण इथे साधत आहे. कशाला म्हणतात 7,24,00,000 रुपये ज्याची उद्घाटनं या एकट्या बाबरा सर्कलमध्ये, तर मग तुम्ही तो निधी पहा की जर फुलंब्री विधानसभेमध्ये त्या ताईंचे उद्घाटन भूमिपूजन किती मोठ्या प्रमाणात झाले असते. आणि हा खरा वारसा ताई, दादा आणि नानांच्या माध्यमातूनच त्यांना हा वारसा लाभलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे तत्व जपत हा वारसा त्यांनी पुढं चालवलेला आहे. आणि अविरतपणे चालणारा हा जो विकास आहे याला आपल्याला जर खंडित करायचं नसेल तर त्याच्याकरताच आपल्याला कमळासमोरचं बटन जे दाबायचं आहे, मी म्हणतो की तिथं व्यक्ती कोण आहे ते नका पाहू, तिथं ते कमळची चॉईस आहे. ती जी चॉईस आहे ती भारतीय जनता पार्टीची चॉईस आहे. अरे मला आनंद वाटतो की खूप मोठे पंचायत समितीकरता असेल, या खामगाव पंचायत समितीमध्ये आहे, बाबरा पंचायत समितीमध्ये आहे, कितीतरी जण पुढं आले आणि त्यांनी तिथं उमेदवारी मागितली. पक्ष आपापल्या परीनं काम करत असतं. त्यांच्यापेक्षा आमचे संतोष भाऊ गाडेकर माझ्या शेजारी एक बूथ अध्यक्ष आहे, आमच्या ताई सरपंच आहे या गावच्या, महिला तालुका अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या. आमचे कैलास काकडे मागील 15 वर्षापासून इथे एक हाती झेंडा घेत कार्य करत आहे. म्हणजे इतकी मोठी कार्य त्यांची आहेत. परंतु ज्या वेळेला कोणतंही नाव समोर आलं त्यानंतर क्षणिक विरोध त्यांनी दाखवला. नाराजी तर सगळ्यांना येत असते, मीही त्यांच्या जवळ जागी असतो तर नाराज झालो असतो, परंतु ती नाराजी क्षणिक 1 दिवसाची 1.5 दिवसाची ती नाराजी धरत परत एकदा त्यांनी कंबर कसली, स्वतःला झोकून दिलं या भारतीय जनता पार्टी करता. कारण आपण चुकलो नाही पाहिजे आणि गावात जी ज्योत तेवत ठेवलेली आहे, विकास गंगा जी चालवलेली आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये, ती अशीच तेवत राहावं त्याकरता त्यांनी तो चंग बांधलेला आहे. मी विनंती करेल निधोनावासियांना की ज्या पद्धतीने त्यांनी तो निधवण्याकरता या पद्धतीचा चंग बांधला, भविष्यामध्ये आणखी कोणाचं या पंचक्रोशीमधील नाव पुढं आलं तर आपणही ते किती पळतात काकणभर आपल्यालाही शिल्लक तिथं पळावं लागणार आहे. तर हे बाबा जिल्हा परिषदचे बाबरा गटातून उभे आहे. तर यांचं म्हणणं आहे सबका साथ सबका विकास, सर्व तळागाळातील गरीब, छोटं गाव असेल मोठं गाव असेल, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी भाजप पार्टी, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बाबा काय आता वाटतं तुम्हाला या ज्या तुमच्या गटामध्ये काय प्रतिसाद मिळतो, बरं काय वाटतं, लोकांचं जनमत काय वाटतं? प्रतिसाद तर हे आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन विचारलं तर ते योग्य राहील. नाही सभे तुमची कॉर्नर सभा चालते त्याच्यामध्ये कसं वाटतं, कारण काय तू उमेदवार म्हणून जर विचारलं तर ते पण ते मला असं वाटतं की आपण सर्वे जर केला तर त्यातून आपल्याला ते प्रतिसाद खूप काही आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, माध्यमातून आपल्याला जनतेला सांगणं आहे, तर काय वाटतं तुम्हाला कसं प्रतिसाद मिळू लागला? छत्र ठेवायचं की छत्र काढायचं त्यांच्या हातात. मी 3 मतावाला आणि 1 घरावाला माणूस, मी काय बोलणार मला सांगा. माझी कुवत दानच तेवढीच आहे. चालेल, धन्यवाद सर. शिवशाही न्यूज सोबत बोलल्याबद्दल आपला आभारी. ओके.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.